इच्छाशक्तीचा उत्तम आदर्श म्हणून आपण मानतो की मला माझ्या जनतेच्या दोन हाताला काम द्यायचं आहे। माझ्या महाराष्ट्रातला कुठलाच तरुण तरुणी ह्या बेरोजगार राहता कामा नाही। ज्यांना ज्यांच्या हक्काची नोकरी आहे ती मिळालीच पाहिजे ही भूमिका शब्दापलीकडे कृतीतून करण्याचं काम आमच्या आदरणीय मुख्यमंत्री आता करत आहेत। असंख्य लोकांना अनुकंपा अंतर्गत आज त्यांच्या नोकऱ्या किंवा त्यांच्या हे हातात त्यांच्या नोकरीची जबाबदारी मिळणार आहे। हा फार ऐतिहासिक क्षण आहे। ज्यांनी प्रशासन ज्यांना जवळून कळतं, ज्यांनी प्रशासनामध्ये वर्षानुवर्ष काम केलेलं आहे त्यांना निश्चित पद्धतीने आजच्या कार्यक्रमाचं महत्व निश्चित कळलं असेल। अशा पद्धतीचे कार्यक्रम घेणं म्हणजे राजकीय दूरदृष्टी आणि आपल्या राज्याच्या जनतेवर प्रेम असल्याशिवाय कोण घेऊ शकत नाही याचं उत्तम उदाहरण आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दाखवलेलं आहे। आज 11 महिन्यापासून मी त्यांच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये काम करतोय आणि अशा दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभलं हे आपल्या राज्याचं घडवण्याचं नशीब आहे। ते ज्या पद्धतीने आपल्या राज्यासाठी काम करताय, ज्या पद्धतीने निर्णय घेत चाललेला आहे, ज्या पद्धतीने आज आपला महाराष्ट्र राज्य गुंतवणुकीमध्ये अग्रेसर आहे। आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक केलं म्हणजे आमच्या इकडच्या मुलं मुलींना दर्जेदार नोकऱ्या उपलब्ध होणं हा त्याचं उत्तम उदाहरण आहे। तुम्ही आता फक्त 11 महिन्याचं म्हणून तुम्ही वाटचाल पाहत असाल, तुम्ही पुढे 5, 4, 4.5 वर्षामध्ये आपल्या ह्या महाराष्ट्र राज्याचा चेहरा म्हणून आमचे फडणवीस साहेब बदलण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे। आज त्यांचं काम करत असताना मी फार त्यांना जवळून पाहतो। प्रत्येक निर्णयाला तोडगा काढणं, प्रत्येक निर्णयामध्ये पुढचा विचार करून माझ्या राज्याचं हित कशामध्ये आहे हे सातत्याने ते विचार करतायत आणि त्या पद्धतीचे निर्णय घेत आहेत। आज असंख्य निर्णय घेत असताना आमच्या राज्याचं हित पहिलं पाहिलं जातं। तरुणांना नोकऱ्या देणं, तरुणींना नोकऱ्या देणं हे काही लहान गोष्ट नाही आणि हे तसं सोपंही नाही। मार्ग काढायला लागतं, इच्छाशक्ती असायला लागतं, राज्यावर आपण प्रेम असायला लागतं, तेव्हा जाऊन हे सगळे निर्णय घेणं आपल्यासाठी सोपं असतं। आज 2014 ते 19 फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि आता परत त्यांनी मुख्यमंत्रीचा प्रवास सुरू करत असताना या महायुती सरकारच्या माध्यमातून जेवढं काय आम्ही सामान्य जनतेसाठी करू शकतो त्या सगळे निर्णय आज घेत असताना तुम्ही आम्हाला पाहत असाल। आज तुम्ही जे काही तुम्हाला हातात नोकऱ्यांच्या जबाबदाऱ्या भेटतील, प्रशासनाचा भाग म्हणून जेव्हा तुम्ही उद्या कामाला याल तेव्हा ह्या राज्याची सेवा हा एकमोत तुमच्या नजरेसमोर उद्दिष्ट ठेवून करा म्हणजे तुम्ही तुमचा प्रवास करायला पाहिजे। आपण सगळेजण ह्या राज्याच्या जनतेचे सेवक आहोत। ज्या पदावर तुम्ही काम कराल, ज्या खुर्चीवर तुम्ही बसाल हे आमच्या जनतेच्या हितासाठी आहे, जनतेच्या सेवेसाठी आहे। ही भावना तुमच्या मनातून कधीच जाता कामा नये हा विचार घेऊन करा म्हणजे जो तुम्ही ह्या कार्यक्रमातून निघाला पाहिजे आणि तरच तुम्ही आपल्या राज्याला एक पुरोगामी राज्य, एक विकसित राज्य म्हणून आपण विकासाला प्राधान्य देणारा राज्य म्हणून आपण त्या राज्याला ओळखू शकतो। आज आपल्या राज्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा बदललेला आहे। राज्याकडे मोठ्यातले मोठे गुंतवणूकदार आज आमच्या राज्याकडे येऊ पाहत आहे। आज आम्हाला आमच्या संबंधित खातं असो किंवा जेव्हा मंत्रिमंडळामध्ये आम्हाला जेव्हा माहिती दिली जाते तेव्हा आपल्या राज्याला अन्य राज्यांपेक्षा कसं कुठल्या दृष्टिकोनातून लोक पाहतात हे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हाला अभिमान वाटतो। पण त्याचबरोबर जबाबदारीचं पण भान येतं की नाही आम्ही ज्या राज्याचे प्रतिनिधित्व करतो, ज्या राज्यामध्ये मंत्री म्हणून आम्ही वावरतो त्या राज्याला पुढे घेऊन जाण्याचं काम हे आता आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे। ही जाणीव घेऊन खरं म्हटलं तर तुम्ही ह्या कार्यक्रमाकडे बघितलं पाहिजे आणि म्हणूनच आज हा कार्यक्रम आज जो कार्यक्रम आयोजित केला आहे माझ्याकडे जेव्हा आम्हाला मंत्रिमंडळामध्ये जेव्हा ही माहिती आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी दिली तेव्हा आम्हाला खरंच अभिमान वाटलं की एक वेगळ्या नेतृत्वाखाली आज आम्हाला काम करण्याची संधी भेटली। सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेलं नेतृत्व, सामान्य जनतेला खऱ्या अर्थाने त्यांच्या भविष्याला आकार देणारं नेतृत्व म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आम्ही पाहतोय आणि त्याचा अनुभव आज तुम्ही सगळेजण निश्चित पद्धतीने घेणार आहात। म्हणून या निमित्ताने एक अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आमच्या जिल्हाधिकारी मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो। जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून एक चांगल्या कार्यक्रमाला आज माझ्या
होण्याची संधी मिळाली. आपल्या सगळ्यांना ह्या आज आपल्या आयुष्यामध्ये फार मोठा क्षण आहे आणि त्या क्षणामध्ये आम्हाला आपल्या या क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली. आमच्या कारकिर्दीमध्ये हा कार्यक्रम झाला. हा माझ्यासाठी एक अतिशय महत्वाचा क्षण आहे. म्हणून परत एकदा सगळ्याच उमेदवारांना ज्यांना या आजच्या दिवशी या सगळ्या आम्ही वितरण करणार आहे, तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वातून आपल्याला सांगितलेलं आहे की ही नियुक्तीपत्रांचा कार्यक्रम हा आपल्या सर्वांसाठी किती महत्त्वाचा आहे. राज्य शासनाची, जिल्हा प्रशासनाची देखील ही फार मोठी उपलब्धी आहे. धन्यवाद सर. यानंतर 11:30 ते 12:30 असा आपला एक मुख्य कार्यक्रम जो मुंबई येथून आपल्याला प्रक्षेपित होणार आहे, तो कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी स्क्रीनवर होईल. हा कार्यक्रम होत असताना कृपया सर्वांनी शांतता राखायची आहे. आपले मोबाईल सायलेंट मोडवर राहतील याची कृपया दक्षता घ्यायची आहे.